आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान। छत्रपती शिवाजी महाराज की, भारत रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा, महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचा, भगवान वीर एकलव्य महाराजांचा, अण्णाभाऊ साठे साहेबांचा। आज आपल्या मालेगाव महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये माननीय विजयजी गवळे त्यांचा आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया। सभेला संबोधित करण्याच्या सुरुवातीलाच आपल्या बाळा हिम्मतनगरचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय दगडूभाऊ माळी यांचा मला वाटतं की परवाच आज जावं होतं, दुःखद निधन झालंय। मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। मला वाटतं की बिपिन रायतेंना मी काही कामाच्या निमित्ताने फोन केला, बिपिनला विचारलं की बिपिन कुठं आहे, आणि बिपिनने सांगितलं की मी अशा अशा हॉस्पिटलमध्ये आहे, मला वाटतं महाजन हॉस्पिटल। आणि जेव्हा मी महाजन हॉस्पिटलच्या तिथे गेलो तर त्या ठिकाणी दगडूभाऊ माळींचं दुःखद निधन झालेलं होतं। मनोज वरे म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। प्रभाग क्रमांक 1 शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अ गटातून माननीय अम्रपालीताई सचिन बच्छाव। किशोर कुठे आहे? किशोर बच्छावांच्या भाऊजाई यांची निशाणी काय आहे? धनुष्यबाण। ब गटातून माननीय जिजाताई दिलीप पवार। किशोर बच्छावला ओळखता ना? खरं म्हणजे पाठीमागच्या काळातील आपल्या नगरसेविका किशोर च्या मिसेस, त्यांचं नाव कविताताई। मला चांगलं आठवतं की त्यांची तब्येत बरी नव्हती, करोनाचा काळ होता, आणि जेव्हा मला कळालं की कविताताईंची तब्येत बरी नाही, गंभीर परिस्थिती आहे, त्या काळामध्ये स्थानिक पातळीवरच्या डॉक्टर्सकडून उपचार केले जात होते। परंतु मी किशोरला बोललो की तू तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलला त्या ताईंना घेऊन ये,
आणि कविताताईंना सिव्हिल हॉस्पिटलला आणण्याच्या पूर्वीच मी स्वतःही त्या ठिकाणी उपस्थित होतो. दुर्दैवाने आदरणीय कविताताई आज आपल्यामध्ये नाहीत आणि मला वाटतं की कविताताईंना त्यांची जागा म्हणून अम्रपाली ताईंना श्रद्धांजली एक प्रकारची आपण या ठिकाणी अर्पित करतो आहोत. या ठिकाणी क गटातून आपल्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत माननीय पूनमताई भाऊसाहेब आहिरे. पिंटू आहे का? पिंटू भाऊला ओळखता? आपल्या सर्वांना माहिती असेल माननीय दिलीप अण्णा पवार आपल्या कॅम्पाचं एक वैभव, कोणाचंही सुख असू दे दुःख असू दे त्यांच्या परीने रात्रंदिवस सेवा करणं, कोणाचे छोटे मोठे अडीअडचणी असतील छोटे मोठे विषय असतील ते सोडवण्याचं काम दिलीप अण्णा पवारांनी गेली अनेक वर्ष आपल्या या कॅम्प परिसरामध्ये केलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्यांचाच वारसा माननीय जिजा अक्कांनी त्यांच्या संपूर्ण परिवाराने पुढे नेण्याचं काम केलेलं आहे हे पण आपल्या सर्वांना माहिती आहे. माननीय पूनमताईंचं आहिरे कुटुंब, मला वाटतं की जेव्हा भायगाव स्वतंत्र होतं त्या काळामध्ये ताईंचे सासरे गेली अनेक वर्ष सरपंच होते. त्या भागाच्या विकासासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केलेले आहेत. सामाजिक कार्यक्रम असतील, धार्मिक कार्यक्रम असतील, आणि एवढंच नाही तर मला वाटतं की संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून मग बिपिनजी रायते असतील, पप्पू पवार असेल, अगदी आपले संपूर्ण परिसरातले जे पदाधिकारी आहेत या सर्वांनी जीवाचं रान करून, मग चंदू पठाडे असेल, सगळेजण, रवी असेल, या सर्वांनी जीवाचं रान करून हजारो लोकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्याचं पुण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. कामगार क्षेत्रातल्या योजना असतील, कुटुंब साहित्य असेल, ते सर्व त्यांनी त्या ठिकाणी मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यासोबतच माननीय निलेश एकनाथजी काकडे, निलेश्वर पाठीमागच्या काळामध्ये नगरसेवक म्हणून निलेश काकडेंनी विविध विकास कामांचा पाठपुरावा आणि प्रचंड जनतेचं सुख असेल दुःख असेल, आणि एवढंच नाही तर पाठीमागच्या पंचवार्षिकला निलेशचा अधिकार असताना सुद्धा निलेशला सांगितलं की तुला थांबावं लागेल. निलेशने त्या शब्दाला मान दिला. जरी निलेश नगरसेवक नव्हता तरी तेवढ्याच तोला मोलाचं काम निलेश काकडेंनी त्या ठिकाणी केलं. असा उमेदवार या ठिकाणी या आपल्या समोर दिलेला आहे. या सर्व उमेदवारांची निशाणी काय आहे तर जोरात बोला. दादासाहेब
मी मंचावरील माननीय आपले माजी नगरसेवक आणि आताही तेवढ्याच तोलामोलाचं काम करण्याची संधी त्यांना देण्यात येईल पप्पू पवार असतील, त्या ठिकाणी बिपिनजी रायते असतील, माननीय युवराजजी वाघ असतील, माननीय खरे साहेब असतील, रवी असेल, माळी साहेब असतील, अमोलजी काळे साहेब असतील, अमोलजी खरे असतील, बाळासाहेब पगारे साहेब असतील, या सर्वांचं टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करू, आभार व्यक्त करू. कारण पक्षाच्या साठी, धनुष्यबाणाच्या साठी आणि तुमचा भाऊ दादा भाऊच्या साठी यांनी मोठं मन दाखवून माघार घेतली आणि नुसती माघार नाही घेतली तर आज अतिशय धडाडीने ते धनुष्यबाणाचा प्रचार करतायत. अरे गुंजाळ कुठे गेला? वरवेस. हा, गुंजाळने पण माघार घेतली. अरे मी याला बोललो. हेही तेवढेच तोलामोलाचे आहेत. कदाचित काही गोष्टींमध्ये तर यांनी आणखी जास्ती चांगलं काम केलेलं आहे, परंतु शेवटी पक्षाला निर्णय करावे लागतात. याचा अर्थ असा नाही की येणाऱ्या काळात त्यांचा मान सन्मान कमी होईल. मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की ज्यांनी माघार घेतलेली आहे, पक्षासाठी योगदान देत आहेत, त्यांच्या सर्वांच्या सन्मानाची जबाबदारी तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी स्वीकारतो. आज आनंदाची गोष्ट आहे की आदरणीय ज्येष्ठ नेते अण्णासाहेब गवळी यांनी छत्रपती शिवाजीनगरच्या कार्यक्रमामध्ये प्रवेश सोमा अण्णा गवळी साहेबांनी घेतला. आणि आता आणखी आनंदाची गोष्ट आहे, आमचे माझा सहकारी, माझा लहान भाऊ विजू अण्णा गवळी, ते पण आज आपल्या सर्वांच्या साक्षीने शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. या सर्वांचं मी रमेशजी जगताप साहेब, या सर्वांचं मी स्वागत करतो. खरं बोलू का, मला वाटतं की आता किती किलोमीटर पर्यंत लाईन आहे, इकडे पाय ठेवायला जागा नाही. तुमची सर्वांची उपस्थिती पाहिल्याच्या नंतर धनुष्यबाण प्रचंड मतांनी तुमच्या आशीर्वादाने निवडून येईल हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे, येणाऱ्या काळामध्ये अनेक अफवा येतील, खोट्या नाट्या अफवा पसरवल्या जातील, त्यांना तुम्ही बळी पडू नका. आपल्या मालेगावचा विकास हे आपलं सर्वांचं उद्दिष्ट आहे. आपलं मालेगाव बदलत आहे की नाही? मालेगावचा विकास होतो आहे की नाही? काही कॅम्पाचा जरी विचार केला, रस्ते असतील, भुयारी गटारी असतील, चांगले विकासाचे प्रकल्प आपले मार्गी लागत आहेत. आणि आता येणाऱ्या काळात तर तुम्ही काळजी करू नका. तुम्हा सर्वांना माहिती आहे की साधारणपणे माननीय राजेंद्रजी भोसले साहेबांच्या पेट्रोल पंपाच्या पासून तर अगदी आपल्या हिम्मतनगरच्या कोपऱ्याच्या पर्यंत
ज्या सरकारच्या जमिनी होत्या एका संस्थेने त्यांच्या नावावर करून घेतलेल्या होत्या, मागच्या काळामध्ये आपण सर्वांनी पाठपुरावा केला आणि साधारणपणे 60-70 एकर जमीन आता आपण सरकार जमा केलेली आहे. या 60-70 एकर जमिनीवर गोरगरिबांच्या साठी घरं आपल्याला बांधायची आहेत. मला वाटतं की हिम्मतनगरला लागून एक रिझर्वेशनच त्याचं क्रीडासाठी आहे आणि म्हणून काही कोटी रुपये त्या क्रीडांगणाच्या साठी आपण मंजूर केलेले आहेत. त्याचं काम पण आता आपण सुरू करतो आहोत. या भागातील लहान मुलांच्या साठी, माझ्या माता भगिनींच्या साठी, तरुणांच्या साठी, ज्येष्ठांच्या साठी मग जॉगिंग ट्रॅक असेल आणि इतर सुविधा पण आपण त्या ठिकाणी करतो आहोत. आपण बघितलं असेल सर्व रस्ते काँक्रिटीकरणाचे होत आहेत. या परिसराचा जर विचार केला तर अनेक विकास कामं त्या ठिकाणी संपन्न झालेली आपण बघितलेली आहेत. तरी मला या गोष्टीची जाणीव आहे की अनेक घरं अतिक्रमण मध्ये आहेत, सरकारी जागेवर आहेत आणि म्हणून त्यांचा 7-12 उतारा, सिटी सर्वेचा उतारा त्या राहणाऱ्या घरांच्या नावावर झाला पाहिजे, यासाठी आपण काम केलेलं आहे. मागच्या काळामध्ये साधारणपणे मालेगावचा जर विचार केला तर 3-3.5 हजार घरं त्यांच्या नावावर आपण केलेली आहेत आणि साधारणपणे आणखी 2-3 हजार घरं त्यांची कागदपत्रांची पूर्तता करायचं काम प्रगतीपथावर आहे आणि येणाऱ्या काही महिन्यांमध्ये त्यांचा 7-12 उतारा, सिटी सर्वेचा उतारा त्यांच्या नावावर आपण करून देणार आहोत. मला वाटतं की आजची ही उपस्थिती पाहिल्याच्या नंतर कानाकोपऱ्यातून कोणीतरी रिपोर्ट घ्यायला आला असेल, आहे का नाही? त्याला झोप लागणार नाही. आणि तुम्ही तर ठरवलेलं आहे समोरच्याची बत्ती आपण सर्वजण कोणाला मतदान करणार आहोत? अरे तुम्हाला जर अधिकार राहिला असताना तर डिपॉझिट जमा करून टाकला असतं समोरच्याचा. आपण किती ताईंनी एसटी मधनं प्रवास केला, जरा हात वर करा. सगळ्यांनी केलाय. पहिले किती भाडं लागायचं? पहिले किती लागायचं ताई? फुल. आता हाफ. तुम्हाला काय माहिती? तुम्ही पण सोबत जातात म्हणून माहिती आहे. ताई पहिले पूर्ण भाडं लागायचं, आता माझ्या माय भगिनींच्या साठी अर्ध तिकीट लागतंय. हा क्रांतिकारी निर्णय कोणी केला? कोणी केला? माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केला. टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया. लाडक्या बहिणींचा सन्मान निधी किती बहिणींना मिळतो? जरा हात वर करा. सगळ्यांना मिळतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणी आणली? ताई जोरात सांगा, कोणी आणली? एकनाथजी शिंदे साहेबांनी. आता अनेक भाऊ व्हायला पाहतात. लाडक्या बहिणींनी या विधानसभेवर असा भगवा फडकवला की आता प्रत्येक जण बोलतो नाही नाही मी लाडका भाऊ आहे. अरे 75 वर्ष तुम्ही पद भोगली तेव्हा तुम्हाला नाही सुचलं? 24 तासांच्या पैकी 20 तास काम करणारा नेता माननीय एकनाथजी शिंदे साहेब.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं गरीब माणूस जरी आलेला असेल, रात्रीचे 4 वाजू दे 5 वाजू दे, त्याला भेटल्याशिवाय झोपायला जाणार नाही, असा महाराष्ट्राचा एकमेव मुख्यमंत्री होऊन गेले ते म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे साहेब. आपल्या मालेगाव मध्ये पण अनेक कामं झाली. 5 कृषी महाविद्यालय झाली का नाही? महिला व बाल रुग्णालय किती ताईंनी बघितलं? जरा हात वर करा. मोसम पुलावरचं, लोढा मार्केटच्या शेजारचं कसं आहे ते हॉस्पिटल? जोरात बोला. चांगलं आहे. फक्त उद्घाटन होऊन 13 महिने झाले. आपल्या त्या महिला रुग्णालयामध्ये हजारो माता भगिनींवर उपचार करण्याचं पुण्याचं काम करण्यात आलं. एवढंच नाही तर फक्त 13 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास 8,000 माता भगिनींची डिलिव्हरी संपन्न झाली. या 8,000 पैकी 2,500 महिला डिलिव्हरी हे सीझर केस आहेत. आपल्या घरामध्ये जेव्हा नवीन, अरे त्याला इथं हे कर ना, गर्दी कर. आपल्या घरामध्ये जेव्हा नवीन सदस्य येतो, नवीन पाहुणा आपल्या घरामध्ये येतो, महिला डिलिव्हरी जर खाजगी दवाखान्यात आपण गेलो तर एक महिला डिलिव्हरी कमीत कमी खाजगी दवाखान्यामध्ये 15-20 हजार रुपये बिल द्यावं लागतं की नाही द्यावं लागत? केस जर राहिली तर 25-30 हजार रुपये बिल द्यावं लागतंय. 8,000 पेक्षा जास्त महिला भगिनींचं डिलिव्हरी संपन्न झाली. याचा अर्थ गोरगरिबांचे करोडो रुपये वाचवण्याचं पुण्याचं काम आपल्या त्या महिला रुग्णालयाने केलेलं आहे. टाळ्या वाजून त्या हॉस्पिटलला आशीर्वाद द्या. हजारो लोकांचे पगार चालू केले. हजारो लोकांना कामगार साहित्य दिलं. हजारो घरं अतिक्रमण नियमित केली. सुखाचा विषय असू दे की दुःखाचा विषय असू दे, आपण नेहमी एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालेलो आहोत. आता काही नेते येतील, निवडणुका लागल्या, आता पोपटपंची करतील, फार जिव्हाळा प्रेम दाखवतील. तुम्हाला माहिती आहे खरं म्हणजे युती होणार होती, परंतु काही नतद्रष्टांमुळे युती होऊ शकली नाही. त्यांच्या पाठीमागचं कारण होतं त्यांना युतीशी जनतेशी घेणं देणं नाही. त्यांना फक्त त्या पक्षाचं जे पॅकेज येणार आहे त्या पॅकेजशी घेणं देणं आहे. पक्षाकडनं जो निधी येणार आहे त्याच्याशी घेणं देणं आहे. आता एक नेता भाषण करत होता, काय बोलतो? काही लोकांनी त्यांना प्रश्न विचारले, का रे बाबा तुझ्याच घरामध्ये 4-4 तिकीट का बरं, 3-3 तिकीट का बरं? तर काय सांगतो, आम्ही तरी उभं राहणार नव्हतो, कारण दादाभाऊ भुसे आणि त्यांच्या शिवसेनेने एवढं विकास काम केलेलं आहे तर कोण उभं राहायला बोलत नाही. आणि म्हणून पक्षासाठी आम्ही बलिदान देतो आहोत आणि म्हणून आमच्या घरातली लोक आम्ही उभे केलेली आहेत. मी बोललो ठीक आहे, कमीत कमी मालेगावचा विकास होतोय हे तरी तुम्ही मान्य केलं, हे सुद्धा माझ्यासाठी भरपूर आहे. मी आपल्याला विनंती करायला आलो आहे, आपल्या मालेगाववर
नाशिक, मालेगाव आणि धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आहे. काल माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची सभा नाशिकला होती. दिवसभर आम्ही नाशिकला होतो. मागचे 2-3 दिवस नाशिकला होतो. सकाळी 5-5:30 वाजता मालेगावला आलो. 9-9:30 वाजता धुळ्याला गेलो. 4 वाजता मालेगावला आलो आणि प्रचार चालू आहे. तुम्ही नाशिकच्या जर एखाद्या नातेवाईक मित्राला जर फोन केला, का रे बाबा काय परिस्थिती आहे, तो नातेवाईक मित्र तुम्हाला सांगेल की नाशिक महानगरपालिकेवर नाशिककरांनी ठरवलं आहे शिवसेनेचा धनुष्यबाणाचा भगवा फडकणार आहे. मागच्या महिन्यामध्ये 11 नगर परिषदेच्या निवडणुका संपन्न झाल्या. 11 नगरपालिकेच्या पैकी 9 नगरपालिकेवर शिवसेनेने थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली. 11 पैकी 5 नगराध्यक्ष हे आपल्या शिवसेनेचे ग्रामीण भागाच्या जनतेने नाशिककरांनी निवडून दिले. 3 राष्ट्रवादी आणि 3 भारतीय जनता पक्ष. आता काही लोक बोलतात, मला कोण सांगत होता की नाही 14-15 तारीखला लक्ष्मी घरोघर येणार आहे. पैशांचा पूर येणार आहे. माझ्या कानावर तर आज असं आलंय खूप मोठा रेट निघणार शे. मी सांगितलं, अरे तुम्ही किती पैशांची बात करा, किती पैसा द्या, परंतु या मालेगावच्या जनतेला विकत घेणारा अजून जन्माला आलेला नाही. पैशाने जर जनतेला विकत घेता आला असता तर दादा भुसे सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला तुमच्या आशीर्वादाने 5 वेळेस निवडून येता आलं नसतं. त्र्यंबकेश्वरची निवडणूक झाली, माहिती घ्या. याच लोकांनी पैशांचा महापूर आणला, परंतु जनता जनार्दनाने पैशाला भीक घातली नाही. एका सामान्य कुटुंबातल्या महिलेला त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलेला आहे की कोणत्याही खोट्या भूलथापांना बळी पडू नका आणि पॅनल टू पॅनल मतदान करा. 4च्या 4 उमेदवार हे शिवसेनेचे धनुष्यबाणाचे निवडून आले पाहिजे. आपल्या या परिसराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना माहिती आहे, जी पोलीस स्टेशनचं जागा होती ते जे कंपाऊंड आहे त्याच्या इकडच्या कोपऱ्याला नाट्यगृहाचंही काम सुरू करण्यात आलेलं आहे. त्या संपूर्ण जागेमध्ये आपण काही लहान लहान दुकानदारांना संधी देता येईल का, छोटे मोठे उद्योग चालू करता येतील का, आणि मध्ये क्रीडाच्या सुविधा करता येतील का, याचाही आपण विचार करतो आहोत. आपली मालेगावची अजंगची जी MIDC आहे त्या MIDC मध्ये जास्तीत जास्त कारखाने कसे येतील आणि जेणेकरून गोरगरिबांच्या हातांना काम कसं मिळेल त्याचाही आपण त्या ठिकाणी विचार करतो आहोत. माननीय राजेंद्रजी भोसले साहेबांच्या पेट्रोल पंपाच्या पासून तर हिम्मतनगर पर्यंतची जी सरकारची जमीन आहे, या सरकारी जमिनीवर गोरगरिबांच्यासाठी घरं असतील, दवाखाना असेल, हॉस्पिटल असेल, क्रीडांगण असेल, हे सर्व प्रकल्प आता आपण त्या ठिकाणी करणार आहोत. कारण ती सरकारची जागा आहे, एका संस्थेकडे होती. त्याचा पाठपुरावा करून आता सरकारचं नाव आपण त्या जमिनीवर लावलेलं आहे.
आणि म्हणून अनेक गोष्टींवर मी बोलू शकतो. मोबाईल मध्ये आपल्या मालेगावच्या विकासाचा आपल्याला विचार करायचा आहे. नाशिक जिल्ह्याची जबाबदारी आपल्यावर असल्यामुळे आता मालेगावची जबाबदारी तुम्हाला सांभाळायची आहे. सांभाळणार? मंचाला विनंती करतो, मालेगावची जबाबदारी सांभाळणार? मालेगावची जबाबदारी तुम्ही सांभाळणार? धनुष्यबाणाची जरा हात वर करून सांगा. ताई, तुम्ही एक धनुष्यबाणाची जबाबदारी तुम्ही स्वीकारणार? याच पद्धतीने विकासाची गती जर आपल्याला पुढे न्यायची असेल, आपल्या शहराचा, आपल्या तालुक्याचा जर विकास साध्य करायचा असेल, तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. मला वाटतं की समोरच्या पॅनलच्या काही उमेदवारांच्या बाबतीत बोलणं मला उचित नाही, परंतु एक उमेदवार तर पाठीमागे शिवसेनेत होते, दुसऱ्याने साहेब. आणि आपल्याला आठवत असेल की तेव्हा एकदा नगराध्यक्ष पदाची निवडणूक होती. आपल्या सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांनी निर्णय केला आणि त्यांनी निर्णय केला की यांच्या सोबत पुढे जायचं. निर्णय केला, सगळ्या गोष्टी झाल्या आणि जेव्हा वेळ आली तर मला वाटतं की 2-3 दिवस आधीच, पप्पू आठवतं ना, निलेश तू होता का त्या? हा, 2007. मग त्या नगरसेवकाला शोधत फिरावं लागलं. हा, तू शेगाव पर्यंत गेला होता. कारण का? चर्चा करून सर्वांनी मिळून निर्णय घेतला आणि सगळ्यांना माहिती की शिवसेना एकदा शब्द देते तर त्या शब्दाचं पालन करते. आम्हाला आमचाच नगरसेवक शोधायला पळावं लागलं. ही गोष्ट बरोबर नाही. आणि म्हणून अतिशय चांगल्या विचाराचे, विकासाचे कास धरणारे, विकासाचा पाठपुरावा करणारे, जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे चांगले उमेदवार आम्ही आपल्या समोर या ठिकाणी दिलेले आहेत. ज्या पद्धतीने मालेगावचा विकास होतो आहे, आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही. कारण विकास कामांच्या साठी लागणारा निधी हा नगर विकास डिपार्टमेंटच्या माध्यमातून दिला जातो आणि नगर विकास डिपार्टमेंट हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे. आणि म्हणून आपल्या भागाच्या विकासासाठी जेवढा जेवढा निधी लागेल तेवढा तेवढा निधी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण मिळवू आणि आपल्या या शहराचा विकास त्या ठिकाणी करून घेऊ. गोरगरिबांचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. तिकडच्या शेजारच्या वॉर्ड मध्ये काय केलं, एकाने दुसऱ्यासाठी खड्डा खोदला. एक आसिफ नावाचा क्रांतीनगर मधला उमेदवार उभा केला मशालीवर. का त्यांनी शिवसेनेचे मत खायला पाहिजे. परंतु मला सांगायला आनंद होतो, क्रांतीनगरचे सर्व लोक एकत्र झाले आणि त्यांनी सांगितलं त्या आसिफला, तुला असं करता येणार नाही. आणि मग आता पण आसिफ तिकडच्या मंचवर होता, त्या आसिफने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला. जे शिवसेनेसाठी खड्डा खोदतात त्या खड्ड्यामध्ये लोकसभेची निवडणूक झाली,
जे स्वतःला नेते म्हणून घेतात, जे स्वतःला पक्षाचं फार गुणगान गातात, काल तेच त्या पक्षाला शिव्या द्यायचे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं असेल तर याच लोकांनी भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या उमेदवाराचा घात केला. फक्त 2,500-3,000 हजार मतांनी पराभव झाला. दिल्लीपर्यंत संपूर्ण देशामध्ये आपल्या मालेगावचं नाव बदनाम झालं. ते कोणामुळे? याच नेत्यांमुळे. कारण यांनी समोरच्यांचं पॅकेज घेतलेलं होतं आणि स्वतःच्याच पक्षाशी गद्दारी केलेली होती. अशी ही लोक आहेत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं असेल कोण उभा होता, कोण पुढून, कोण अंडरग्राऊंड होता. आता चांगलं झालंय. मालेगावचे नागरिक बोलतायत, दादाभाऊ तुम्ही काळजी करू नका, या सर्व नेता एकत्र बनात एकच पट्टा मजार सगळ्यांना पट्टा पाट टाकू. घरात बसून रील बनवायच्या, सोशल मीडियाला टाकायचं, जनतेमध्ये कधी जायचं नाही, सुख दुःखामध्ये कधी जायचं नाही. 4-6 महिन्यातून एखाद्या ठिकाणी जायचं, त्याची रील बनवायची, 100 रुपयाचे बिस्किट घ्यायचे आणि 10,000 रुपयाची रील बनवायची. मी किती महान आहे. मी बोललो चांगलं झालंय. काल छुपे होते, आज ओपन झाले. माननीय गवळी साहेब मागच्या 5-7 वर्षांपासून तुम्हाला 8 वर्ष त्यांना आश्वासन दिलेलं होतं. पण नाही, वेळ आली त्यांना. जय महाराष्ट्र. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करणार आहे. आपल्याला आपल्या भवितव्याचा विचार करायचा आहे. आपल्या मालेगाववर ज्या ज्या जबाबदाऱ्या आल्या त्या आपण प्रामाणिकपणे पार पाडलेल्या आहेत. कृषी विभागाची जबाबदारी होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण शेतकरी बांधवांच्यासाठी, शेतमजुरांच्यासाठी चांगलं काम करून दाखवलं. आता शिक्षण विभागाची जबाबदारी आहे. मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो, येणाऱ्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये गोरगरिबांच्या मुलांना सुद्धा चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. हे कृत्य तुम्हाला त्या ठिकाणी समोर दिसून येईल, याची प्रचिती तुम्हाला येईल. त्या पद्धतीने सर्व नियोजन करण्यात आलेले आहे. काही कामांना सुरुवात पण केलेली गेलेली आहे. आणि म्हणून आपल्या मालेगावचं नाव मोठं होत आहे. काही लोकांच्या पोटात दुखतंय, त्यांना व्यक्तिद्वेष आहे, त्यांना झोप लागत नाही, त्यांना कुठेही गेले की दादा भुसे दिसतो. झोपताना पण दचकून उठतात, दादा भुसे आला. मी तर कुठेच नाव काढत नाही. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत पण किती खालच्या पातळीवरनं प्रचार केला. काय काय बोलायचे, आपण काही उत्तर दिलं का? काही उत्तर दिलं? काहीच उत्तर दिलं नाही. तालुक्याच्या, शहराच्या जनतेने उत्तर दिलं. 1,06,000 मतांच्या लीडने धनुष्यबाणाचा विजय झाला. सर्वस्वी जनता जनार्दन सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे, आता आपण 24 उमेदवार उभे केलेले आहेत. माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे हात जर बळकट करायचे असतील, तुमचा भाऊ दादाभाऊ भुसेचे जर हात तुम्हाला बळकट करायचे असतील, जे आपले पदाधिकारी रात्रंदिवस मेहनत करतात, कष्ट करतात, जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात, त्यांचे हात जर तुम्हाला बळकट करायचे असतील तर धनुष्यबाणाला तुम्ही बटन दाबून आशीर्वाद द्या आणि चारीच्या चारी उमेदवारांना आशीर्वाद द्या. बिलकुल इकडे तिकडे करू नका.
हे आले ना, तुम्ही त्यांना विचारा किती लोकांचा पगार तू चालू केला, त्यांना विचारा किती लोकांचं रेशन कार्ड तू काढून दिलं. नाही तर आमच्या पप्पूकडे रायतेकडे तर माळी साहेबांकडे सर्व रेकॉर्ड आहे, किती लोकांना योजनेचे लाभ मिळवून दिले, सर्व रेकॉर्ड आहे. आणि म्हणून फक्त निवडणूक आली, कामगारांची योजना असेल, संसार उपयोगी साहित्य असेल, फक्त निवडणूक आली की त्या पॅकेज करता मला कळालं की 14 तारखेला लक्ष्मी दारोदार फिरणार आहे. पैशांचा महापूर येणार आहे. मी सांगितलंय, अरे पैशांचा महापूर काय, तू अगदी अतिवृष्टी कर, परंतु या तालुक्याच्या जनतेला धनुष्यबाण त्यालाच आशीर्वाद देतील. आभार मानतो. परत एकदा तुम्ही सर्वांनी जबाबदारी घेतलेली आहे ना. आपली निशाणी, आपली निशाणी एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यांनी काय कोणता समाज जातपात पाहिली. आपण सर्वांनी मिळून भगवान वीर एकलव्य महाराजांचे पुतळे असतील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं नूतनीकरण असेल, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा तुम्हा आम्हा सर्वांना अभिमान वाटेल अशा प्रकारचा पुतळा निर्मितीचा विषय असेल, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक जागा मंजूर झाली, येणाऱ्या काळामध्ये ते पण होणार आहे. आणि म्हणून या सर्व कामांच्या साठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. धनुष्यबाणाला आपण सर्वांनी आशीर्वाद द्या. आपली निशाणी जोरात, आपली निशाणी, अरे आपली निशाणी, आपली निशाणी, अरे खींच के तान,